नमस्कार मित्रांनो, निराधार लाभार्थ्यांसाठी गोड बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। एप्रिल महिना अखेर पावला या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत हा शासन निर्णय 11 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेला आहे। हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी निराधार आहेत, यामध्ये कोणकोणते निराधार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ह्या काही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेली जी माहिती आहे, डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। आता यामध्ये जे एप्रिल महिन्याचे पैसे आहेत हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये बघा, परत एकदा ध्यानात ठेवा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा योजनेचे पैसे एप्रिल 2025 से अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी ही जी निधी आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आलेली आहे। यामध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत, ज्यांचे डीबीटी ॲक्टिव्ह झालेले आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे पुढील आठवड्यामध्ये येणार आहेत। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। या ठिकाणी बघा, तक्त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्ग करण्यात आलेली जी निधी आहे ती निधी सुद्धा या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, याचबरोबर इतर काही राज्य सरकारच्या योजना व केंद्र सरकारच्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।